पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन झालं असून या केंद्रासाठी विद्यापीठानं 30 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सांगितलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची पहिली बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे हे होते. यावेळी अध्यासन केंद्राचे समन्वयक तथा सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर TS मोरे उपस्थित होते. या अध्यासनासाठी स्वतंत्र इमारत निर्मिती आणि निधी संकलनाबाबत ठराव करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधान, जनजागृती आणि संशोधन या घटकावर भर देण्याबाबत सदस्यांनी यावेळी सूचना केल्यात. यावेळी डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी अध्यासनाचं काम हे अभ्यासक्रम, उपक्रम, कार्यक्रम, संशोधन, प्रकाशन या 4 तत्वांवर गतिमान व्हावं अशा सूचना केल्या. यावेळी डॉक्टर गौतम कांबळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 25 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण संशोधन केंद्राच्या नियोजित आराखड्याची मांडणी केली. या आराखड्यास सर्व सदस्यांनी मान्यता देऊन सामाजिक न्याय विभागाला मान्यतेनंतर सादर करण्याचं निश्चित केलं. यावेळी बोलताना राजाभाऊ सरवदे म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी आपण सर्वतोपरी मदत मिळवून देऊ असं प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. या बैठकीला सदस्य डॉक्टर MR कांबळे, डॉक्टर सारीपुत्र तुपेरे, डॉक्टर मारुती घंटेवार, डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, डॉक्टर सिद्धराम सलवदे, डॉक्टर दिगंबर वाघमारे उपस्थित होते. विद्यापीठाचे कक्ष अधिकारी नासिर देशमुख, कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर MR कांबळे यांनी यावेळी अध्यासन केंद्रासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ देणार असल्याचं सांगितलं.